तर आता मी आणि संकेत दादा आलेलो आहोत कोल्हापूरला. भरपूर मोठी ड्राईव्ह होती, दुपारची वेळ झालेली आहे, वाजले आहे 2:30 आणि वेळ आहे मटण खाण्याची. आणि म्हणून मी कोल्हापूरला आलो आहे परखमध्ये. बघा, मटण खाण्याची ना आपल्याला एक परख असली पाहिजे. हो. आणि त्यासाठी तुम्हाला यावं लागणार परखला. परखला. कारण परखला ॲक्च्युअल मटणची परख असं म्हणतात, म्हणून हे एवढं फेमस आहे. तुम्ही बघाल तर एवढे अवॉर्ड मिळाले आहेत. आणि एवढे तो आपला हा पण येऊन गेला, हायवे ऑन माय प्लेट हा शो बघून मी मोठा झालो, ते पण इथे येऊन गेले. आणि आता मी मागवली आहे यांची स्पेशल मटण थाळी, मटण मसाला, मटन मसाला, किमा, पांढरा, तांबडा. आणि त्याच्यावर मी एक्स्ट्रा मागवलं आहे ग्रीन मटण आणि सुका मटण. आणि सुंदर, अतिशय सुंदर दिसणारी ज्वारीची भाकरी. खूपच छान त्यांनी कट पण करून दिली ती, एकदम मस्त. इतकी सुंदर आहे की ती खाऊ सुद्धा वाटत नाही, इतकी सुंदर आहे. जेव्हा आपण मटण मागवतो तेव्हा पहिली गोष्ट काय असते? पांढरा रस्सा. पांढरा रस्सा. व्हेरी नाईस पांढरा रस्सा. व्हेरी व्हेरी नाईस पांढरा रस्सा. प्लीज यू गाईज. ओ स्टाईल बघा. गाईज तुम्हाला दिसतंय इथे काय झालंय आता? ही वाटी संपलेली आहे याचा अर्थ भरायला वाटी कळलंय. आलेली आहे. आणि आलेला आहे काय? ह्याला मापाला पाप नाही, कोल्हापूरचं प्रेम, मापात पाप नाही. मापात पाप नाही. द्या अनलिमिटेड आपल्याला पांढरा मिळणार. आणि काय पांढरा रस्सा बनल्यावर तुमचा सुंदर. याच्यात बघ मिरच्या विचार दाखवा एकदा कॅमेराला. व काय काय व्हायच्यात मिरची, गरमागरम तर काय लागतंय. अव्वल दर्जाचा पांढरा रस्सा आहे, अव्वल दर्जाचा. कोल्हापूरच्या एपिसोडची सुरुवातच अशी होईल म्हणजे विचार करा. आता पुढचे 2-3 रेस्टॉरंट आम्ही करणार होते काय असणार आहेत. कारण या पांढऱ्या रस्स्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियली गोल्डन थम्सअप. वा, पहिल्या ह्याच्यातच सिक्सर. खूपच छान. म्हणजे अजिबात जास्त खारट नाही आहे. त्याचं खोबऱ्याचं हे मस्त लागतंय. जे खडे मसाले टाकलेत, इवन जो मगज आणि ते तीळ बीळ सगळं गेलंय, एक नंबर आहे, एक नंबर. हे पण आहे कसं दिसतो पण ना रंग बराचा. वाव. युजली कधी कधी काय काय ठिकाणी पांढरा चांगला असतो, मग तांबडा ओके निघतो. काही काही तांबडा बाब असतो, पांढरा ओके निघतो. इथे दोन्हीही लेजेंडरी लेवलला आहेत. या तांबड्यामध्ये जे मटणाचं फॅट आलंय ना, त्याची चव, त्या मसाल्यांची चव अप्रतिम आहे. तांबड्याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. हे पहिलं असं कोल्हापूरमधलं रेस्टॉरंट आहे जे तांबडा पांढरा दोघांनाही गोल्डन थम्सअप मिळतो. बोल काय 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 मटणाला तुम्ही बोट लावल्यावर काहीतरी काय होणार आहे. त्यातला प्रकार आहे हा. नरम 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 मटण खायला आलो इथे. नरम नरम. काय मसाला आहे ह्याचा यार. हे असं बघून वाटेल तुम्हाला की ही मुळमुळीत असेल, मुळमुळीत आणि झणझणीत आहे, छान तिखट आहे. आणि सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे मटण, खतरनाक लेवलला मटण आहे. आणि त्या मटणाला मसाला काय चिकटलाय म्हणून तुला दिसतं कुठे नुसतं मटण, तुला मसाला दिसतो त्याच्याबरोबर. काय मटण यायचं यार. ईच अँड एव्हरी पीसमध्ये एवढा मसाला भरला आहे ना. हे बघ मॅरिनेट का आलं बघ. ते ज्यांनी आयुष्यात कधीच कोल्हापुरी मटण घाललं नसेल त्यांना स्वतःला जर इंट्रोडक्शन द्यायचं असेल कोल्हापूर मटणाचं आणि डिसअपॉइंट व्हायचं नसेल आणि स्वतःची लेवल हाय करायची असेल तर त्यांनी परखला आलं पाहिजे. आणि जनरली परखला मटणाची परख आहे. याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. किमा खाऊया त्यांचा. आता युजली परत किमा इकडे गोड असतो. व्हेरी नाईस किमा. मेन गोड नाही किमा, ज्याच्यातलं मटण पण आहे. मशीन मीन्स नाही आहे, हँड चॉप्ड आहे. म्हणजे तुम्हाला असा भरभरून घ्यायचा आहे हा. अगेन याचे मसाले खूपच भारी आहे. ह्याला माझ्याकडनं ऑफिशियली ट्रिपल थम्सअप. खूप बाप आहे. आणि गंमत अशी वाटते ना की इतक्या वर्ष कसं काय हे एवढं बाप बनू शकतात. इतक्या वर्ष. संदीप दादा आलेले आहेत, हे परखचे मालक आणि
मालकपेक्षा पण शेफ बोलू शकतो आपण. का सांगतो, कारण हा माणूस तुम्हाला कधीच काउंटर दिसणार नाही. हे ऑलवेज किचन मध्ये असतात, त्यामुळे ह्यांना शोधणं सर्वात मुश्किल असतं. पण जर इझिएस्ट किचन मध्ये जा. आम्ही 32 वर्ष आम्ही धंदा करतोय. हा. आम्ही तुम्हाला कधीही आला तर तुम्हाला फ्रेश मटण मिळणार. एकदम एकदम म्हणजे मला ते जेन्युइनली आज फील झालं खाताना प्रत्येक गोष्ट. सगळे ओव्हरऑल जे मसाले आहेत ते मला कळलं की ते तुम्हीच बनवता अजून पण. म्हणून त्याला एवढे अवॉर्ड्स आहेत काहीच उगीच नाहीत त्यांना एवढा अवॉर्ड्स. सुका खवाय सुका म्हणजे फ्राय मटण आहे, पण तरी पण मटण सॉफ्ट बघ एवढं आहे. युजली मटण जेव्हा फ्राय होतं तर सॉफ्ट नसतं. ह्याला एवढी चव आहे ना, हा थोडी स्ट्रॉंग चव नाही याला. मटणची क्वालिटी चांगली आहे, पण एक मान्य करतो की काय झालं ना, याचे मसाले असे स्ट्रॉंग आहेत ना की जो मटणाचा फ्लेवर असतो ना तो येत नाही ह्यामध्ये. यामध्ये. पण हा यामध्ये पूर्ण मसालाच आहे गेम. यांचा अख्खा मसाल्याचा गेम आहे. जास्त तिखट नाही आहे, पण तिखट पण रोज आहे. मग तुम्ही काय रेकमेंड कराल ह्या दोन्हीतलं? हेच हे नका मागू, ही दही मागवा, हे ओके. म्हणजे त्याला यांच्यासमोर माझ्याकडनं ऑफिशियल डबल थम्सअप. आणि मटणाची क्वालिटी चांगल्यामुळे ट्रिपल देतो मी, पण मटणाची क्वालिटीसाठी फक्त. हा प्रकार मी फर्स्ट टाइम बघतोय. ग्रीनमध्ये काळं मटण कसं दिसतं बघ. हो, ही कलेजी आहे. काही कलेजी आली आहे मला. हे बघ, हा दिसतंय ना वेगळंच क्रीमी एकदम. ती चवत नाही कधी खाल्ली मी आयुष्यात. मटण काय पिंक आहे पण काय दिसतं ना मटण. फॉरेनचं मटण वाटतं, फॉरेनचं मटण. आणि काय मसाला आहे याचा बघ. हे ओली मिरचीमध्ये बनवलं जाते. हा. त्याच्यात प्रॉपर आपला जो मसाला असतो हिरवा मसाला, हा. हिरव्या मिरचीमध्ये फक्त बनवलं जातं. पण एवढं काजू आणि त्याच्यात. हे पण कधी असेल ना त्यामध्ये, कारण त्याला असं रिच फ्लेवर येतो जरा एक. नाही आपले रेग्युलर तांबडा रस्साचा जो मसाला असतो आपला, हा. तोच वापरून आम्ही ते ग्रीन मटन बनवतो. काय म्हणता, एवढं सिम्पल पण एवढं सुंदर लागतं ते. आपलं ऍक्च्युली केरळच्या साईडला हा प्रकार जास्त चालतो. अच्छा, याला जेन्युनली माझ्याकडनं मिळत आहे ऑफिशियली गोल्डन थम्सअप. म्हणजे परकमध्ये मी जर सुका सोडलं तर सगळंच ऑफिशियली गोल्डन थम्सअप आहे. परक ही जागा खरंच जेवढं कोल्हापूर लोक हाईप करतात की एकदा आलं तर परकला खाऊन जा. खरंच परकला खाऊन जा. परकला आला तुम्ही पहिले परत याल असं आहे परक. चला मी हे खाऊन घेतो, संपवतो, आणि मग संध्याकाळी मी जाणार आहे कोल्हापूरमधल्या अशा काही ठिकाणी ज्या लोकल लोकांच्या फेवरेट आहेत. त्यातली एक जागा तर अशी आहे ना की ते बाहेरून वाटत पण नाही की ते खाणावळ आहे. हो. पण जायच्या आधी एक गोष्ट करून जा, प्लीज सबस्क्राईब करा. काय होतं आहे ना, नवीन चॅनल आहे, खूप कमी लोक सबस्क्राईब झालेली आहेत, व्ह्यूज येत आहेत, पण सबस्क्रायबर्स पाहिजेत. काय आहे ना, आम्हाला पण ग्रो व्हायचे आणि कुठेतरी पटकन सगळ्यांनाच काय म्हणतात ना सपोर्टची गरज आहे. आणि तुम्ही मनापासून सपोर्ट करायला असं वाटतं मला, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लोकांमध्ये शेअर करा. दादा सेकंड जागा कुठली आणली तुम्ही मला? ही आहे महादेव प्रसाद. आणि मी असं ऐकलं की खूपच लोकांनी फेमस आहे हे. खूप फेमस आहे, खूप म्हणजे खूप. आणि लोक असं क्लेम करतात की त्याचा तांबडा खरंच बाप आहे. तर चेक करूया तांबडा आहे का नक्की चांगला. येस. जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये 9 वाजता सांगितलं जातं की जेवण संपलंय, तेव्हा समजायचं की ते हॉटेल एकदम फेमस आहे. आणि ह्याचं नाव आहे हॉटेल महादेव प्रसाद. आणि हा प्रसाद खायला मी आलोय खास कोल्हापूरला. आणि गंमत अशी आहे की यांची शाखा कुठेही नाहीये, तुम्हाला कोल्हापूरलाच यावं लागणार. आणि तुम्ही बघाल तर मी काय मागवलंय, ही आहे यांची मटन मसाला थाळी. यांची मटन मसाला थाळी आहे. तुम्हाला ऑफकोर्स तांबडा, पांढरा, किमा, सोलकढी आणि कांदा, दही. पहिली चव पांढराची मस्त गरमागरम पांढरा आहे. पांढऱ्यामध्ये खडे मसाल्याची एकदम मस्त चव आहे. त्याच्यामध्ये तो जो मटनचा जो ब्रॉथ आहे तो पण पाणी पण छान लागतं. म्हणजे अळणीचं मस्त लागतं आणि खड्या मसाल्याचं टेस्ट चांगली असते एकदम. आणि थोडंसं खारट पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याला पटकन माझा रिव्ह्यू द्यायचा असेल तर मी ह्याला देणार आहे ऑफकोर्स डबल थम्सअप ऑफिशियल. आता तांबडा ट्राय करूया आपण याचा. हो, हा आहे कोल्हापूरचा तांबडा. हा कोल्हापूरचा तांबडा आहे. खतरनाक तांबडा आहे. गरम मसाला पण खतरनाक आहे. स्टॉकचा पण फ्लेवर येतो त्याच्यात. त्याच्यात अळणीचा स्टॉक पण अतिशय सुपर्ब आहे.
हा थोडासा खारट होता, पण हा बिलकुल खारट नाहीये. कोल्हापूरच्या मातीतला आहे. एकदम तिखट, झणझणीत, खतरनाक आणि सर्दी काढणारा तांबडा रस्सा आहे. हो. सर्दी काढणारा. याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. आता आपण ट्राय करूया मटन फ्राय. फ्राय झाल्यामुळे मस्त त्याला टेक्स्चर येईल. खाऊया. परत यायला पाहिजे, हा परत यायला पाहिजे इथं. हो, आणि दाखव कसं बसतं बघ सिनियर एकदम. परत यायला पाहिजे. तुला तू किती वर्ष येत आहे? 20 वर्ष येते. 20. कळलं तुम्हाला? लॉयल्टी. म्हणजे मी ज्या गोष्टीला गोल्डन थम्स अप का देतो, कारण आपण परत परत यायचं असतं, पण इथे लोक 20 वर्ष परत परत येत आहेत. मला कळलंय त्याची लेवल काय आहे. माझं वयच आहे 75. 75 वर्षाचा माणूस मस्त दाबून मटण खातोय. अजून तुम्हाला काय हवंय? ही आहे कोल्हापूरची ओळख. फ्राय केल्यामुळे Fry त्याला छान केलं. चव आहे. मसाले पण छान लागलेत. पण मटणाची चव मेंटेन ठेवली, मसाला जरी हो. जास्त असला तरी. आणि जरी तुम्हाला हे चुई वाटलं तरी हे चुई नाहीये. हे फ्राय केल्यामुळे फ्राय केल्यामुळे आता पाणी निघून गेलंय. हा. पण तुम्ही मटणाची टेस्ट गुड क्वालिटी. जो आपला नियम आहे जेवणाचा, एखादी गोष्ट 32 वेळा चावावी, तर 32 वेळा चावायला घेतलं तर मला वाटतं 20व्या त्याला हे गायब होणार आहे तोंडात. त्याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल डबल थम्स अप. ट्रिपल येस. थम्स अप. हे करूया मटन मसाला. हो, ह्याच्यातलं पण मटन बघ. याचं मटन ना आपल्याला जे एकदम आजकाल नवीन नवीन जे रेस्टॉरंट आलेत ती सवय लावली आहे एकदम सॉफ्ट कापसाकर मटन, तसं नाहीये हे. ऑथेंटिक मटन आहे. मसाला खूप चांगला आहे. कोल्हापूर मधला वन ऑफ द बेस्ट डिश मधले घेते हे. हो. सो याला माझ्याकडनं ऑफिशियली मिळतोय सिल्वर थम्सअप. आता सिल्वर थम्सअप काय विचाराल तुम्ही, तर सिल्वर थम्सअप हा ट्रिपल थम्सअपच्या वरती आणि गोल्डन थम्सअपच्या खालती, थोडासा खाली थोडासा खालती तसा वाला आहे. आता ट्राय करूया चिकन मसाला. यार तेल एवढं मस्त पडलंय ना. काय तेल. हो ना, दोघांची चव हे कसं वाटतं. पूर्ण वेगळे. वेगळं आहे का सांगतो. यामध्ये मटणाचा अर्क आहे, यामध्ये चिकन आहे. चिकन आहे. तेवढाच फरक आहे. मसाला सेमच आहे. पण टेस्ट दोन्ही वेगळे. हो, वेगळी लागते. याला आपल्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्स. किमा ट्राय करूया. कोल्हापूरचे किमे गोड असतात. बघूया हा कसा आहे. पेपर गोड नाही आहे आणि हा मशीन चॉप पण नाही आहे, हँड चॉप्ड आहे. त्यामुळे मटणाचं टेक्स्चर लागतंय. तिखट पण नाहीये, गोड पण नाहीये, मीडियम आहे एकदम. याला माझ्याकडनं मिळतो डबल थम्सअप ऑफिशियल. चांगला किमा. ही यांची जी 320 रुपयाची थाळी आहे, फ्राय मटन ताट, हे मागवा आणि एक्स्ट्रा मटन फ्राय पण मागवा. बस डन झालं तुमचं काम. डन तुमचं काम. तर हॉटेल महादेव प्रसादला माझ्याकडनं मिळालेला आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. जर तुम्हाला कुठल्याही डिश आवडली तर त्याचा फोटो काढून आपल्या ऑफिशियल बस कंपनीच्या युट्यूब चॅनलवर जा, तिकडे पोस्ट करा. तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडलं, आपण खाली कमेंट करू ना. महादेव झाला आता रामदूत. रामदूत. मी असं ऐकलंय की रामदूत हे कोल्हापुरातले टॉप 10 मटन खानावळीतले खानावळ. टॉप 10. हा, पण हे घर दिसत नाही, हे हॉटेल आहे टॉप 10 मध्ये. आता मला फक्त वाटत ऑफिशियल नाही. मस्त माणसाकडून कितव्या नंबरचं रँकिंग या हॉटेलला मिळते ते बघायचं. चालेल, बघूया आपण. म्हणजे एक तर ना कोल्हापूर अशी जागा आहे ना की इथे एकदम टफ कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन. मटणाला घेऊन, आणि लोक असे हार्डकोर फॅन आहेत प्रत्येक गोष्टीची. मला जरा जपून बघायला लागतं की नक्की कोणाची चव कशी आहे. चला चला. ते बाकडा टाकलाय बसायला वेटिंगला. बिकॉज आम्हाला लेट झालं यायला. लेट म्हणजे किती वाजले? 10 फक्त. 10 वाजले. पण आपण आलोय 9:30ला. 9:30 आलो, पण मटण ऑलरेडी संपलेलं होतं. त्यामुळे चिकन फ्राय मिळाले आणि मटण मसाला मिळणार आहे. मटण मसाला जेव्हा येईल तेव्हा मी त्याच्याबद्दल बोलीन. पण आता पहिली थाळी घेऊया, कारण त्याचा तांबडा आणि पांढरा दोन्ही सगळीकडे सेम असतो. चिकन मागवा की मटण मागवा हाच मिळणार तुम्हाला. तर चला, पहिला आपला पांढरा. वाव. त्याच्यामधलं जे खोबऱ्याचं दूध आहे एकदम दूध लागतं. एवढं छान Creamy आहे. क्वालिटीचं दूध आहे ना. त्याच्यामध्ये तो जो मसाले पण पडलेत, खडे मसाले, त्याचा जो फ्लेवर आलाय, क्रीमी दूध हे झाले. हा. आणि भाई इथे तुमचं
वाटी दिसली छोटी झाली, तुमची एकट्याची नाही, समोरच्याची पण जर कमी कमी झाली झाली की त्याला काय डायलॉग आहे तुमचा, मापात नो पाप आहे. मापात नो पाप. सेम माप भरली बा सगळ्यांनी माप सगळ्या. भरलेले आहेत. हा. दिसलं की भरलं जातं. हा. तुम्हाला बोलवायची गरज पण नाही, इधर आओ भरो नाही. हे हॉटेल असं नाही, हा. दिसलं की भरलं जाणार, पाणी पण बसलं की खाली भरलं दिखाव जाणार. भर देंगे ऐसा है. या पांढऱ्याला माझ्याकडे मी तो ऑफिशियल ट्रिपल आमचा तांबडा पिऊन बघूया. बापरे बापरे, आजच्या एपिसोड मध्ये खरी कॉम्पिटिशन ही तांबड्याची आहे. तांबड्यांचे. म्हणजे मगाशी जो महादेवला खाल्ला आपण, हा. त्याला तिखट झटका होता. तिखट झटका होता. हा. याला जरा असा आहे मसाला खतरनाक. म्हणजे आफ्टर टेस्ट म्हणजे मसाला आहे तो. भाई मी पहिलंच डिस्क्लेमर देतो की जे तुम्ही तांबडे खाल्ले आहेत ना रस्से, त्याच्यामधला बाप आहे हा. पण आजचा एपिसोड असा चालला आहे ना की तांबड्याची लेवलच होत चालली, हा. चालली. झाली. त्यामुळे मला ते रिव्ह्यू करणं पण एवढं मुश्किल आहे ना. दाराचं म्हणतात ना की दोघे चव वेगळी आहे, पण कुठेतरी 19-20 होत आहे दोघांमध्ये. कारण त्याला मी जो गोल्डन दिलंय, हम्म. तर मला वाटतं याला मिळतंय ऑफिशियल सिल्वर थम्सअप. करेक्ट. मटण खाऊया आपण. आणि त्या मटण मसाला गंमत काय की त्यांनी हे पण तेल पण टाकलं. मटणची ग्रेव्ही बघ कशी आहे, थिक ग्रेव्ही. एकदम थिक ग्रेव्ही याची बघ, वेगळीच ग्रेव्ही आहे ना. नेक्स्ट लेवल सॉफ्ट आहे, नेक्स्ट लेवल सॉफ्ट आहे बाप मटण. आणि मटण याचं मटण हे त्या प्रसादपेक्षा बाप होतं. हे मटण चोवी पण आहे, पण एवढं सॉफ्ट पण आहे ना की जर मी म्हणतो असं 32व्या चाव्याला घेतलं तर हे 15व्या चाव्याला गायब होणार. आणि मटणाची चव काय लागते, मटण किती क्वालिटी आहे. काय मटणाची क्वालिटी आहे, खूप गुलमोहरला होती अशी क्वालिटी. म्हणजे मी याच्या मटणाला देतो ऑफिशियल गोल्डन थम्सअप. मटणाला जे मटण आणलं ना त्या मटणाला देतो. मटण या मसाला बाप, हा मटण आणि ही ग्रेव्ही बाप आहे. म्हणजे आतापर्यंत खाल्लेल्या मसाल्यामधली सर्वात बाप डिश होती. पहिलं कोण चालू केलं तुमच्याकडे? 1986 ला आमचं चालू झालं. 1986 म्हणजे जवळपास 40 वर्षाच्या वरती हा. हे चालू आहे. आमच्या आई वडिलांनी चालू केलं. आपलं एकदा नाव सांगा ना कम्प्लीट. माझं नाव राम देवकर. आणि आमचा घरगुतीच मसाला आम्ही तयार करतो. हा. म्हणजे बाहेरचा आम्ही काही आणत नाही. म्हणजे हा. जी मिरची पावडर जी आहे ती हा. सुद्धा आम्ही घरचीच तयार करतोय. बोट लावताना हा. तुम्हाला तेव्हाच कळतं त्याची क्वालिटी काय. त्याला माझ्याकडे मिळतोय डबल गोल्डन थम्सअप, ऑफिशियल डबल गोल्डन थम्सअप. तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्ही मटन फ्राय खाल्लं असेल तर त्याचं मटन फ्राय कसं आहे, कारण मला टेस्ट करणं नाही मिळालं. आणि नसेल खाल्लं तरी तुम्ही येऊन खावा आणि मग आम्हाला कमेंट मध्ये हा, सांगा. चिकन फ्राय मसाला म्हणजे हा मसाला म्हणतोय. चिकन बघा सॉफ्ट आहे. हा चिकन फ्राय आहे. हा ह्याचा जो तिखटपणा आहे ना तो तुमच्या अख्ख्या जिभेला पकडून ठेवलाय. आणि राहिलाय तो मसाला स्टार्ट टू एंड मी जे हा. बोलतोय ना, म्हणजे अख्खी जीव या मसाल्याने पकडून ठेवलेली आहे. खतरनाक गरम मसाला आहे पण खाऊ वाटतंय. आणि तो जो भाजला गेलाय मसाला, अगदी त्याची परफेक्ट. चव जी काळा मसाला असली पाहिजे ती वाली चव आहे. बोल ना, मापाला पाप नाही. खूप. अरे मेन ही जागा आहे ना, त्याला घरगुती खाण्यावर काम म्हणायचं माहिती. तुम्ही बाहेर ना बघाल ना, ते लिटरली कोणतं तरी घर घर वाटतं. वाटतंय. लिटरली घर म्हणजे हा लिटरली हॉल आहे, किचन आणि वरती बेडरूम आहेत असा वाला फील आहे या अख्ख्या जागेला. व्हेरी घरगुती फील. आणि माणसं पण जे आहेत ना एवढी प्रेमळ की आता बिचारा मंगेश हा मागापासून शूट करतोय, त्याची चपाती त्यांनी काढून घेतली कारण त्यांना माहिती की तो खात नाहीये, म्हणून त्याच्यासाठी एवढा विचार केला की तू चपाती नंतर गरम करून देतो आणून. ही घरची माणसंच करू शकतात. त्याचं चिकन पण काय बनलं यार, याला पण माझ्याकडे मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्सअप. मला मटन न मिळाल्याचं दुःख नाही. हो, पण विचार कर हे असं तर मटण काय मटण काय असेल. असेल. हा. तर मला वाटतं कोल्हापूर ना ही मटणाची युनिव्हर्सिटी आहे. इथे तुम्ही आलात ना तुम्हाला मटणाचे वेगळे कोर्स मिळणार. हा. ते तुम्हाला कोर्स करावे लागतील, मग तुम्ही मास्टर व्हाल जगात सांगायला की कुठलं मटण चांगलं आहे. हा. पण ते 5 वेळा तुम्हाला यायला ना कोल्हापूर कोल्हापूरला सगळे खाल्ल्यावरती तरच तुम्हाला कळेल. आता तुम्ही एक ठिकाणी खाला आणि म्हणाल की मला कळलं मटण काय असतं. नाही. तुम्ही तर एक छोटासा कुठला कोर्स केलाय. युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे, तुम्हाला भरपूर कॉलेजेस बघायचे जिकडे खायला बाप मिळतं. जसं पांढरा कृष्णा डिलक्स ना, कृष्णा डिलक्स झाला, हा. जसा पांढरा कृष्णा डिलक्स झाला तर हे हॉटेल नंबर 1 वर जाईल. पांढऱ्या व्यतिरिक्त सगळं बाप आहे. टॉप 10 मध्ये हॉटेल आहे. सगळ्यामध्ये बाप आहे. टॉप 10 ना टॉप 3 मध्ये आहे. त्यांना पुरस्कार पण भेटलाय त्याचा. हो, टॉप 10चा. टॉप 10 मटन थांबे. मी टॉप 3 मध्ये म्हणतो. आणि जर तुम्हाला हे आमचं
चॅनल जे ऑफिशियल मस्त कंपनी आहे ते खरंच मस्त वाटत असेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना शेअर करा. कारण काय आहे ना, तुम्हाला मला बघायची सवय आहे, पण आता मी या चॅनलवरती आलो हे तुम्हाला नवीन नवीन आहे. पण प्लीज सपोर्ट करा सपोर्टची मनापासून. गरजच आहे. आमचा हा माणूस आजारी आहे, हात जोडलेला. मला माझं मनोगत व्यक्त करायचं. माझा घसा पूर्ण, माझा आवाज निघत नाही आहे, पण हे 2 वाट्या मी पेलो आता, तुम्ही पाहिलं. प्लीज सपोर्ट करा. आणि आतापर्यंत जे तुम्ही व्हिडिओज पाहिले तिथं फक्त झलक होती, जस्ट टिप ऑफ एन आईसबर्ग. आता पुढच्या वर्षांमध्ये, पुढच्या काही महिन्यांमध्ये काय काय कॉन्टेंट येणार आहे तुम्हाला कळेलच. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. बस, बाय बाय. चला.